प्रथमतः नमस्कार. मी सर्व नागरिकांना जाहीर आवाहन करतो. काल जो छोटेखानी प्रकार झाला त्याचा मी पहिल्यांदा जाहीर निषेध करतो. दुसरी गोष्ट, जे काही माझे मित्र यूट्यूबर्स आहेत, काही यूट्यूबर्सनी आपल्या बातम्यांमध्ये जे काही सांगण्याचा प्रयत्न केला आहे तो अत्यंत चुकीचा आहे. थोडीफार झटापट झाली, मारामारी वगैरे हा काय प्रकार झालेला नाही. काही पत्रकारांनी, काही यूट्यूबरनी त्याच्यामध्ये असा उल्लेख केला, राहुल लाईमकर यांना मारझोड, असा काही प्रकार झालेला नाही हे स्पष्टपणे नागरिकांना सांगू इच्छितो. काल इलेक्शनच्या संदर्भामध्ये आमच्या बूथवरती 4 क्रमांक बूथवरती जी शाळा क्रमांक 1 आमची आहे, मराठी मुलांची शाळा, तिथे आमचे उमेदवार सुनीलजी गोगटे व माझा मुलगा त्यांची कार्यकर्ते मोठ्या प्रमाणामध्ये आत घुसल्यामुळे, स्वतःच उमेदवार असल्यामुळे त्यांनी त्या गोष्टीचा आक्षेप घेतला आणि तिथं थोडासा वादंग झाला. मी बाहेर होतो. बाहेर कळल्यानंतर मी आतमध्ये आलो आणि नागरिकांना आवाहन केलं, दोन्ही पक्षकारांना, आणि पोलिसांना बोलून घेतलं मी की बाबा तिथे अशा पद्धतीचा प्रॉब्लेम स्टँड झालं, तुम्ही या स्वतः आणि सगळ्यांना बाहेर काढा. तो विषय शांत केल्यानंतर काल दिनांक दुपारी 1:30-2च्या सुमारास मी माझ्या घरी जात असताना संबंधित ज्या व्यक्तीने वाद केला होता त्या व्यक्तीला फक्त मी विचारणा केली की बाबा काल काय झालं. तर त्या व्यक्तीने माझ्या नावाचा एकेरी उल्लेख केला आणि अपशब्द वापरले, जातीवाचक शब्द वापरले. या गोष्टीचा मनात राग येऊन थोडीफार झटापटी झाली, पण मारामारी वगैरे असा काही प्रकार झालेला नाही, स्पष्टपणे सांगतो. काही यूट्यूबर्सना माझी विनंती की अशा पद्धतीच्या बातम्या काही पसरू नका. मी कोकण प्रांताचा ज्येष्ठ नेता आहे. आजपर्यंत माझ्या जीवनात कुणी असा प्रकार केलेला नाही आहे आणि मुळात ज्या व्यक्तीचं नाव घेत आहे त्याची तर आता मी अधिक न बोलणं इष्ट आहे. पुन्हा एकदा नागरिकांना आणि माझ्या रिपब्लिक पक्षाच्या कार्यकर्त्यांना विनंती करतो, झालं गेलं सोडून जायचं, विसरून जायचं. यावरती जास्ती भाष्य न करता नागरिकांना शांततेचं आवाहन करतो, कार्यकर्त्यांना शांततेचं आवाहन करतो. यापुढे कर्जत शहर हे अत्यंत सुशिक्षित शहर आहे, चांगलं शहर आहे. इथे कुठेही गुंडगिरी चालत नाही. ज्या लोकांनी गुंडगिरी केलेली आहे त्याच्यावरती साधारणतः कदाचित नागरिकांना माहिती नसेल कर्जतच्या, त्याच्यावरती सुमारे जो आरोपी म्हणून आज अटक आहे त्याच्यावरती सुमारे 11 गुन्हे कर्जत आणि बदलापूर, ठाणे, डोंबिवली ह्या परिसरामध्ये सुमारे 11 ऑफेन्स त्याच्यावरती वेगवेगळ्या पद्धतीचे दाखल आहेत आणि ते सगळे ऑफेन्स सिरियस आहेत. मी पोलीस एस पी महोदयांना विनंती करतो, अशा पद्धतीचे गावगुंड जर कर्जत शहरामध्ये फिरत असतील तर त्याला तडीपार करण्याचं आवाहन मी पोलिसांना करतो. जी काही प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन पोलीस निश्चित घेतील, मला आशा आहे सुटल्यानंतरही त्याच्यावरती पोलीस प्रतिबंधक कारवाई करतील. मी आशावादी आहे की हा प्रकार पुन्हा कर्जतमध्ये घडू नये, गुंडगिरी वाढू नये. गुंडगिरी समाप्त करण्याचं काम मी स्वतः केलेलं आहे आणि माझ्या गावातलं जरी असेल तर त्याची गुंडगिरी मी वाढवून देणार नाही, स्पष्टपणे सांगतो. पुन्हा एकदा जाताना सांगतो नागरिकांना की आवाहन करतो की कुठलाही माझ्या कार्यकर्त्यांनी, रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांनी कुठेही वाईट आपल्याकडून काही घडेल याची दक्षता घ्यावी, अशीच पुन्हा एकदा नम्र विनंती करतो. इथेच थांबतो. जय हिंद, जय भीम, जय महाराष्ट्र. धन्यवाद. नमस्कार. काल 3 तारखेला आत्ताच राहुलजी डाईमकर आमचे ज्येष्ठ सहकारी यांनी सांगितलं त्याप्रमाणे अपोजिट पार्टीचे उमेदवारांचे सहकारी आणि आमच्यामध्ये बूथवरती साधारणतः आत किती जणांनी प्रवेश करावा, त्या मतदान केंद्रावरती कोण लोक असावी, निवडणूक प्रतिनिधी आणि उमेदवार ह्याच्या व्यतिरिक्त त्या प्रिमायसेसमध्ये कोणी नसावं, याच्यावरून थोडी शाब्दिक चकमक झालेली होती. म्हणजे वाद नव्हता, शाब्दिक चकमक होती की आम्ही पोलिसांना सांगितलं होतं, त्यांच्याशी तर आम्ही हुज्जत घातलीच नाही. आम्ही सांगितलं पोलिसांना की त्यांचे 20-25 लोक आत आहेत, मतदान केंद्रावरती मतदार आणि निवडणूक प्रतिनिधी किंवा उमेदवार एवढेच आत जाऊ शकतात, परंतु काही त्यांचे कार्यकर्ते वारंवार आत जात होते. बराच वेळ हा प्रकार चालला होता. आम्ही अनेक वेळा सांगितलं की आणि आमचं म्हणणं एकच होतं, आमचे कोणी आत येत नाही आहेत तर त्यांचेही कार्यकर्ते येऊन देऊ नका, असे सांगत असताना थोडीशी शाब्दिक चकमक झाली. ते प्रकरण त्या ठिकाणी संपलेलं असताना दुसऱ्या दिवशी आमचे नेते राहुलजी डाईमकर घरी जात असताना थोडंसं त्यांनी सांगितल्याप्रमाणे जो काही त्यांच्याबरोबर झटापटी झालेला माणूस जो आहे तो गुन्हेगारी स्वरूपाचा आहे आणि त्यांच्यात शाब्दिक चकमक झाली. कुठल्याही प्रकारचा मोठा मारहाण वगैरे अशी झालेली नाही आणि कायमस्वरूपी कर्जत शांततामय आहे. हे वातावरण खराब करण्याचा काही लोक जाणीवपूर्वक प्रयत्न करत असतील तर ते निषेधार्ह आहे. एक ज्येष्ठ व्यक्ती राहुलजी डाईमकर एक 60+ व्यक्ती आहे आणि तो जो समोरचा व्यक्ती आहे तो साधारणतः 35 वर्षाचा आहे. तो किमान नेता म्हणून नाही तर एक
वयस्कर माणूस आपल्या एरियातला रिस्पेक्टिव्ह पर्सन आहे, त्याच्याशी बोलताना भान ठेवायला हवं होतं. ते भान त्यांचं सुटलं नसतं तर हा अनुचित प्रकार घडला नसता. आणि कुठल्याही प्रकारच्या गुन्हेगारी स्वरूपाला समर्थन करणारे आम्ही मंडळी नाही, मग ते आमच्याबरोबरचे असो का विरोधकांचे असो. गुन्हेगार हा गुन्हेगारच असतो, त्याला जात धर्म पंथ कुठलाही नसतो. या गुन्हेगारीला आळा गेला पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे. आणि कायदा सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने पोलीस प्रशासन योग्य ती दक्षता घेतील आणि त्यांनी घ्यावी असं त्यांना मी विनम्र आवाहनसुद्धा करत आहे. एवढे बोलून मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.